शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. सुरेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे. हर्षवर्धन सपकाळांची घोषणा. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाही. सुरेत्रा पवारांच्या विरोधात 23 उमेदवार रिंगणात. 30 जणांची माघार. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज मागे घेतला. बारामतीच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. भाजपच्या अक्षय कर्डिलेंच्या विरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मुकाटे, वंचितकडनं संतोष जोळके तर 4 अपक्ष उमेदवार रिंगणात. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. शपथविधीवेळी पार्थ पवारांकडनं अजितदादांचं गुलाबी जॅकेट परिधान. सुरेत्रा पवार, सुनील तटकरे यांची उपस्थिती. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार. काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल. हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. तर पार्थ पवारांच्या वतीने रोहित पवारांकडनं दिलगिरी व्यक्त. गोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. खरात तपासामध्ये सहकार्य करत नाही अशी माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खरातच्या विरोधात 14वा गुन्हा दाखल. मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद. चौकशी सुरू. कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप. नाशिकमधील नामांकित IT कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची SIT चौकशी होणार. आतापर्यंत 7 आरोपींना अटक. प्रकरण अतिशय गंभीर, सखोल तपास होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात आणि एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव जिहादला धर्म नसतो, सर्वांना लागू करा. संजय राऊतांचा हल्लाबोल. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. मुंडे समर्थकाच्या घोषणा. बीडमधील गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातील प्रकार. फर्मुच्या सामुद्रधुनीमधून 8वं जहाज भारतामध्ये पोहोचलं. भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईत दाखल. 15,000 टन LPG घेऊन जहाज मायदेशात. गरज भासल्यास पुन्हा युद्ध सुरू करण्याची तयारी. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं मोठं वक्तव्य. हिजबुल्ला विरोधातील कारवाई सुरूच राहणार. अजूनही अनेक लक्ष्य गाठायचं बाकी. इस्रायलचा इशारा. आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभेच्या 296 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आसाममध्ये 84.42%, केरळमध्ये 75.1%, पुदुचेरीमध्ये 86.92% मतदानाची नोंद. रोहित पवार कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांची भेट घेणार. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत बंगळुरूमध्ये 0 FIR करण्यात आलाय. मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अर्ज. अण्णांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. अश्विनी देशमुखांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या करमाळ्यामधील विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसवल्याप्रकरणी 13 जणांना अटक. पुनवर आणि चिखलठाणमध्ये पोलिसांची कारवाई. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2100 तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची घसरण. सोन्याचे दर GSTसह 1,53,985 रुपये. चांदी 2,47,200 रुपयांवर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.